2 धावा आहे धावफलकावरती. 2 चेंडू संपन्न झालेले आहेत. वैभव आणि जयेश ही जोडी मैदानावरती आपण बघतो. वाणिवली आणि त्यांच्या विरोधात मर्याई गुलसुंदे. अजय सहा चेंडू ऑन साइडला फटका कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचले. थोडेसे फंबल एकेरीला परिवर्तित केलं जातं दुहेरीत आणि या दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या होते 4. ऑन साइडला प्रॉपर टायमिंग त्याचबरोबरीने नजाकत भरलेला हा स्ट्रोक. धावा मिळतील 6 षटकाचा. मधून पाहिला सुरुवातीला त्यांना सिंगल घेतला, डबल्स घेतला आणि तदनंतर जशी संधी मिळाली तसा ठोकला षटकार. 2 षटकांची मॅच आहे त्यामुळे प्रत्येक चेंडूला आता फार महत्व असेल. इथे मात्र दांडी गोल त्रिपाला उद्ध्वस्त केला जातोय. फर्निचर डिस्ट्रॉय आणि याचा अर्थ जयेश थोरवे करेल परतीचा प्रवास. डीजे स्पर्धा दिवसात संपन्न होईल यात शंका नाही. शरद मुसले आणि त्याच्या जोडीला फलंदाज वैभवला आपण बघतोय. 13 वरती धावसंख्या. महत्वाचं षटक आहे. शुभमला चांगली गोलंदाजी करावी लागेल. काय घडलं मैदानावरती आणि इथे मात्र आपण बघतोय येतोय चौकार.
आणि आंबिवली टॉस साठी या. अजून एक चांगला स्ट्रोक. चेंडू सीमा पार येतोय. चौकार. पुन्हा एकदा जेल ड्रॉप. एक धाव मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 23. 12 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल ती 24 धावांची. मी राहुल पाटील आणि आर के तांबोळी यांना विनंती करतो की आपण याबाबत फटाके लावा. फटाक्या वाजवा. सगळे सुस्ती उडेल. आता हा खरे आर के सगळं खरे. पण आता दिवस चालू झालाय हे खोटं पाहायला भेटय. कारण आता रात्रीमध्ये कंप्लीट करायची होती स्पर्धा.
दहिवलीने टॉस जिंकलाय. किती, 1 ओव्हरची आहे का नाही? 2 ओव्हरची आहे ना. पहिल्याच बॉलवरती डीप स्क्वेअर लेग मध्ये फटका मारलाय उमेश पांचाळनं. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धाबेसाठी सरसावळेत. 2 धावा होत आहेत या बॉलवरती. 12 चेंडू आणि 24ची गरज आहे. ती दिव्यांश मरिया क्रिकेट टीम गुलसुंदेळा. शरद मुसळे गोलंदाज आहे. 2 धावा धावफलकावरती. हा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. ती गुलसुंदेला 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या गुलसुंदे 3 धावा धावफलकावरती. फटाके वाजवा म्हणजे सुस्ती सर्वांची जाईल. हा दिवाळी नाही पण मॅच आहेत. हा चेंडू वाईट बॉल. 4 धावा धावफलकावरती. मॅच मध्ये कधी काही घडू शकेल. कोणीही जिंकू शकेल. परंतु सुस्ती उडवणारी मॅच आहे गुलसुंदेची. कारण पूर्ण रात्र घालवले या टुर्नामेंट मध्ये. 4 धावा लागल्यात. या बॉलला कट केला. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चेंडू चाललाय. 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. अगदी सौरभ आणि या 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राहिल्यानंतर मॅच मध्ये बनवू शकतात हे 2 खेळाडू. पण शरद मुसले हा गोलंदाज आगला वेगळा गोलंदाज शैलीचा गोलंदाज आहे. त्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कशा येतील याचा प्रयत्न गुलसुंदे संघ करत असेल. कारण 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 6 धावा. 18 अजूनही धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू टॅप करताना पाहायला मिळाला असतं. परंतु बॅट अँड बॉलचा या ठिकाणी प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. शेवटचा बॉल 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 4 चेंडूचा खेळ संपला. लगेच पाठीमागे बघतात गुलसुंदेकर. पण 2 आहेत बाकी चेंडू. काही टेन्शन घेऊ नका. हा चेंडू अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फटका सजवलाय शुभमनं शेवटच्या क्षणाला. परंतु चेंडू जाईल सीमा पार. 4 धावसंख्येचा येतोय हा चौकार. आणि चौकाराच्या बरोबरीनं 10 धावा. 24ची गरज आहे. शेवटचे आता 7 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज आहे. आरके या बॉलवरती जर आला दणका तर जवळ येईल ती गुलसुंदे. परंतु डॉट आला तर प्रेशर असेल शेवटच्या 6 बॉलवरती या 2 खेळाडूंवरती. प्रकाश पाटील काका बघा अगदी सकाळपासून ते रात्रभर कानटोपी नव्हती घातली. परंतु आता सकाळी घातले कारण आता सकाळी थंडी जास्त जाणवायला लागले. तिकडे सोन्या पाटील आले. पशिप्र झाले असेल कदाचित. पण गुलसुंदेची मॅच बघायला आलेत ते पण. इथून हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर जवळ आणि शुभम सुर्वे या बॉलवरती होत आहेत बाद. शेवटचे आता 6 बॉल 14 धावसंख्येची गरज आहे. बंटी पाटील इन होतील आता 3ऱ्या क्रमांकावरती. थँक्यू दिव्य ऑपरेटर. आता सकाळ जर जिंकायचा असेल तर. पण गोलंदाज सेकंड ओव्हर घेऊन आलेला कौशल थोरवे हा गोलंदाज आहे. वानिवली टीम कडून पहिल्या इनिंग मध्ये चांगली धावसंख्या बनवली ती वानिवलीनं. आणि त्याचाच विचार करता आता थोड्याशा डोई चढवत आहेत. पॅडवरती आदलला जातोय. अपील केली जाते या बॉलवरती. 1 धाव या चेंडूवरती घेतली जाते. आता येणारे 5 बॉल लेग बाईजची 1 धाव. 5 बॉल आणि आता 13ची गरज आहे. 5 चेंडू 13 धावा.
11 धावा आहेत धावफलकावरती. 5 चेंडू शिल्लक असतील. याच्यानंतरची होणारी मॅच दहिवले आणि हा चेंडू ऑफ स्टिक द ऑफ स्टंप, थोडासा डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. 4 बॉल आता 13ची गरज आहे. 4 चेंडू 13 धावा. या बॉल वरती षटकार मारावा लागेल बंटी पाटीलला, तरच अगदी 3 बॉल वरती मॅच येऊ शकेल. परंतु बघूया. दांडी गोल केले बंटी पाटील. या बॉल वरती होत आहेत बाद. आता 3 बॉल आणि 13 आता होत आहेत, परंतु 3-13 कोणाचे वाजतील अर्गे? 3 तर वाजून गेलेत, सगळ्यांचे होतील. तेरा धाव संख्या. हा चेंडू, काय गोलंदाजी पाहायला मिळते ती वानवली टीम कडून. बोला. हा संपली आता, संपली पण लागून संपली आता. आता बक्षीस ठीक आहे, ठीक आहे. रमेश दादा राऊत बघा मॅच बघतात अजून. हा चेंडू कमाल झाली त्यांच्या पुढे पण. मॅच बघतायत आणि या चेंडूवरती निखिल पाटील बाद. शेवटचा आता बॉल शिल्लक आहे. 1 2 3 मॅच बाकी असतील. 3 आणि 1 4 अजून.
पिवली या दोन्ही संघादरम्यान ही लढत पाहायला मिळते. दोन्ही संघाचा 12वा या ठिकाणी पाठवायचे आहे. दहिवली संघाचा आहे खाने आंबिवली. आपण आपला 12वा पाठवा लवकर.